सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। अर्थ खातं वगळता क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा तुर्तास पदभार नाही, मात्र अर्थसंकल्पानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांचा पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी घाईत शपथविधी झाला। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीतील सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाची अनुपस्थिती। पार्थ पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतर सुद्धा शरद पवार गैरहजर। पार्थ पवारांकडून शरद पवारांची मनधरणी। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात शरद पवार अनभिज्ञ, तर शपथविधी संदर्भात मला माहिती नाही। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार, पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच दोन राष्ट्रवादींमधला सुप्त संघर्ष उघड। तटकरे आणि पटेल यांनी शरद पवारांना सर्व चर्चांपासून दूर ठेवल्याचं स्पष्ट। अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा। पक्षाचे सर्व संवैधानिक अधिकार आता सुनेत्रा पवारांकडे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुद्धा एकमतानं निवड। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आमदारांचा पुढाकार। बहुतांश आमदारांच्या सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर सह्या। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पण पटेल नसावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे ट्विट, तर मराठमोळ्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा असं मत। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात 4 महिन्यांपासून चर्चा। 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती। शरद पवारांचा गौप्यस्फोट, तर एकत्र येण्याची दादांची इच्छा ती पूर्ण व्हावी, पवारांचं भाष्य। शरद पवारांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करूया अशी अजित पवारांची इच्छा होती। जयंत पाटलांनी दादांसोबतच्या बैठकीतील माहिती सांगितली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात आता उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ निर्णय घेतील। छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर निर्णयाचा चेंडू हा आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातल्या बैठकीचा जुना व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांची चर्चा झाली होती। पार्थ पवार राज्यसभेच्या रिक्त जागेवर दावा करणार। पक्षाच्या नेत्यांशी सुद्धा पार्थ पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पश्चात काही गिधाडं घिरट्या घालतायत। सुनेत्रा पवारांनी या गिधाडांवर लक्ष ठेवावं आणि सावध राहावं। मनोज जरांगेंचा रोख नक्की कुणाकडे याची चर्चा सुरू। पंतप्रधान मोदींकडूनही सुनेत्रा पवारांना शुभेच्छा। अजितदादांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पूर्ण करतील, मोदींकडून ट्विट। सुप्रिया सुळेंनी काटेवाडीत जात अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली। दरम्यान आशाताईंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे दिल्लीसाठी रवाना। केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सुळे दिल्लीत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार। बजेटकडे सर्वसामान्यांच्या नजरा। सकाळी 11 वाजता सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प मांडणार।